नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. बघू शकता आता नवरात्र म्हणले की माणूस कुठंतरी देवीला जायचा प्लॅन करीत असते. तसं मी, माझी आई, गावातली ताई आणि दुसऱ्या 2 आज्या जे की पमा आजी नारायणराव करंजे आणि गोदावरी आजी विश्वनाथराव करंजे. तर असे मिळून आम्ही 5 जण आज नांदेड जिल्ह्यातील जे वडेपुरी गाव, तालुका नांदेड, जिल्हा नांदेड येथे माता रत्नेश्वरी मंदिराचे दर्शन घ्यायसाठी गेला होता आणि 50 रुपयाची पास परमानशीप्रमाणे आम्ही काढून त्या बारीमध्ये 5च्या बारीमध्ये लागला. तर तिचे अर्धा घंटा दर्शन घ्यायला लागला आणि मंदिराच्या डाव्या साईडलाच आपण जर दर्शनाच्या रांगेच्या डाव्या साईडलाच कल्लोळ आहे, जे की तिथं पूर्वी खुला होता, पण काही अडचणीमुळे ते आता तिथं थोडं बांधकाम करून पाईप वगैरे केलेले आहे. तर तिथं पाय वगैरे धुवून पास काढायची आणि बारीला. तर बघा, ही जी बारी होती ती आमची 50 रुपये पासप्रमाणे माणसाला होती. आणि तुम्हाला समोर एक जी दिसत आहे ती फ्रीमध्ये दर्शन घ्यायची होती. का तर तिथं 2-3 घंटे लागत होते, खूप असा गर्दा होता. आणि आम्ही मग अर्ध्या घंट्यात आमचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाची बी साईडला व्यवस्था होती. आणि मग दर्शन घेऊन पाठीमागं गेल्यावर पाठीमागं दिवा वगैरे महिलांना आमच्या लावला. आणि लावून पुढं आल्यावर जे मंदिराच्या समोर मोकळी जागा आहे तिथं काचामधील घट आहे, जे की तिथं धान उगवलेलं आहे आणि साईडला कल्लोळवरून पण छान दिसत होता. आणि मग पाठीमागून दर्शन घेऊन आल्यावर रक्तदान शिबिर चालू होतं, जे की जिजाऊ ब्लड बँक या संस्थेचे काही जे कर्मचारी होते तिथं होते. तर मी तिथं रक्तदान पण केलं, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आज आम्ही नवरात्रीनिमित्त वडेपुरीच्या आईचं दर्शन घ्यायला गेला होता, माता रत्नेश्वरी. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर कुठं ना कुठं तरी आपण नवरात्रात गेलं पाहिजे. आपल्याला लांब जाणं झालं नाही तर नाही, पण आपण जवळ तरी गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जय माता दी, नवरात्र उत्सव की जय हो. सगळं झालं, पण मंदिरामध्ये फोटो काढायला अलाउड नव्हतं, म्हणून मंदिराचा गाभारा वगैरे तेवढा मी दाखवलेला आहे. जास्त काही दाखवायचं जमलं नाही, का तर नियम पालन केलं पाहिजे.